श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 17. श्री नामानंदांचं दर्शन. मी कुरुगड्डीला जात असताना मार्गात एक स्त्री केस मोकळं सोडून विचित्र हास्य करत माझ्या जवळ आली. तिची मनस्थिती बरोबर नसल्यानं ती काहीतरी अस्पष्ट असं ओरडत होती. ती माझ्या जवळ येताच मला तिची अत्यंत भीती वाटून माझे हात पाय थरथर कापू लागले. तिच्या मागोमाग हातात काठी घेऊन 2 क्रूर बलिष्ठ पुरुष येत होते. त्या स्त्रीनं माझ्या पायावर डोकं ठेवून तिचं त्या 2 राकट पुरुषांपासून रक्षण करण्याची विनंती केली. ते दृश्य पाहून माझा चेहरा पांढरा पडला. माझ्यासारख्या घरादारापासून दूर आणि परप्रांतात असलेला ब्राह्मण त्या स्त्रीचं रक्षण कसं करू शकणार होता? त्यावेळी माझ्या तोंडून अचानकपणे उद्गार निघाले, हे माते, तुला घाबरण्याचं मुळीच कारण नाही. या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद श्रीवल्लभ तुझं नक्कीच रक्षण करतील. तू निर्भयतेनं उठून उभी राहा. त्या स्त्रीच्या मागे आलेले पुरुष माझ्याकडे आश्चर्यानं पाहत होते. त्या 2 बलशाली पुरुषांच्या तुलनेत माझी शरीरयष्टी अगदीच किरकोळ होती. तरी माझं धैर्य आणि दृढतेनं उच्चारलेले आश्वासन ऐकून ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हे ब्राह्मणा, आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत. तू जर मध्ये पडलास तर तुला सुद्धा मारून टाकू. तू चांगल्या बोलानं आमच्या मार्गातून दूर हो. त्या दुष्टांचं ते वक्तव्य ऐकून माझ्यात एक अद्भुत शक्तीचा संचार झाला. मी म्हणालो, अरे, ब्राह्मण कुलात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून गोमांस भक्षण करून मदिरापान करणाऱ्या तुमच्यासारख्या दुर्जनांना माझ्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणं काहीच कठीण नाही. मी पुढे येणाऱ्या सर्व परिस्थितीत सामोरं जाण्यास तयार होतो. मी पुढे त्यांना म्हणालो, तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ठरोगानं त्रस्त व्हाल. सर्व रोगांमध्ये हा अत्यंत भयंकर असा रोग आहे. त्याला तुम्ही स्वतः आपल्या कर्मानी आमंत्रण देत आहात याची मला कीव येते. मी हे सारं तुमच्या हितासाठी सांगत आहे. माझं हे वक्तव्य ऐकून ते आपलं सारं धाडस हरवून अगदी निस्तेज झाले. मी सांगितलेली त्यांच्याबद्दलची विधानं खरी असल्यानं माझी भविष्यवाणी नक्कीच खरी होईल असा त्यांना दृढ विश्वास वाटला. त्यांनी आपल्या चुका मान्य केल्या. ज्योतिषशास्त्राचं काहीच ज्ञान नसलेला मी त्यांच्या दृष्टीनं एक विद्वान भविष्यवेत्ता ठरलो. जवळच असलेल्या एका वृक्षाच्या छायेत आम्ही बसलो. मी त्यांना त्यांचा जीवन वृत्तांत सांगण्याची विनंती केली. ते म्हणाले, महाराज, आपण त्रिकालदर्शी आहात. आपणास अज्ञात असं या पृथ्वीवर काय आहे? आपण विचारलं म्हणून सांगतो. आम्ही 2 सख्खे बंधू. आमचा जन्म ब्राह्मण कुलात झाला खरा, परंतु ब्राह्मणत्व आम्ही पूर्णपणे विसरून गेलो आणि भ्रष्ट झालो. गायीचं मांस खाण्यात आम्हाला आनंद वाटे, त्यातच मदिरापानाचं भयंकर व्यसन आम्हाला जडलं. या सर्व दुर्गुणांचा व्यभिचारी वर्तनानं कहरच झाला. या सर्व दुराचारामुळे आम्ही दुरात्मा झालो. समोरील टेकडीवर पद्मासन घालून बसलेल्या या स्त्रीस पाहून आमच्या मनात वाईट विचार आले, परंतु तिनं स्पष्ट नकार दिल्यानं आमचा अभिमान दुखावला आणि आम्ही रागानं तिच्या मागे निघालो. परंतु आमच्या सुदैवानं आपल्यासारख्या महान पुरुषाच्या दर्शनाचा लाभ झाला. तेव्हा मी म्हणालो, बाबा, चांगलं काय वाईट काय याचा निर्णय करणारी सतसत विवेक बुद्धी देवानं मानवाला दिली आहे. चांगल्या मार्गाने गेल्यास चांगली फळं मिळतील, वाईट मार्गाने गेल्यास वाईट अनुभव येणाऱ्यात शंकाच नाही. ही स्त्री सदाचारी असल्यानं तिनं तुमचं म्हणणं मान्य केलं नाही. तुमची दृष्टी दोषपूर्ण असल्यानं तुम्हाला ती स्त्री दुराचारणी वाटली. तुम्ही तिच्याकडे वाईट भावनेनं गेला होतात, परंतु आता तुम्हाला आपल्या वाईट कर्मांचा पश्चाताप होतो आहे. तुमची पापं परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही हे मी नाही सांगू शकत. एक शुभ वार्ता मात्र सांगतो. त्रैलोक्याचं आराध्य दैवत असलेली त्रिमूर्ती स्वरूप असणारे श्री दत्तप्रभू सध्या मानव रूपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं कुरुगड्डी या गावी वास्तव्यास आहेत. त्यांचे दिव्य चरण तुमचा उद्धार करतील. त्यांच्या अनेक दिव्य लीला मी ऐकल्या आहेत. ती स्त्री म्हणाली, आपण माझं या दुष्ट पापी लोकांपासून रक्षण केलं. आपण मला पित्या समान आहात. मी एका उच्च ब्राह्मण कुळात जन्मले. अगदी लहान वयातच माझा विवाह झाला. माझं दुर्भाग्य असं की माझा पती माझा अतिशय छळ करत असे. मी मात्र त्याची मनोभावे सेवा करत असे. तो माझ्यावर नको ते दोषारोपण करत असे, ज्यामुळे मला अत्यंत मानसिक पीडा होई. त्याचे आई वडील, मोठी माणसं त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करीत, परंतु तो कुणाचंच ऐकत नसे. हे सांगताना तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. थोड्या वेळानं तिनं स्वतः सावरून घेतलं आणि ती पुढे सांगू लागली, आमच्या गावात एक मांत्रिक आला होता. त्याला ज्योतिषशास्त्राचं चांगलं ज्ञान होतं. त्याला माझ्या सासू सासऱ्यांनी बोलावून घेतलं. त्यानं माझी कुंडली मांडून चित्र विचित्र पूजा अर्चा करून म्हणाला, ही नीच जातीची स्त्री आहे. तिच्या हातून अनेक अमंगल कार्य घडली आहेत.
तिच्यामुळंच तिच्या पतीस नपुंसकत्व प्राप्त झालंय. तिला घरातून बाहेर काढल्यावर तुमचे सारे ग्रहदोष नाहीसे होतील आणि माझ्या पूजा अर्चा फलित होतील. तिचा पती सुद्धा चांगला सशक्त होईल. त्यानंतर तुम्ही त्याचा विवाह दुसऱ्या कन्येबरोबर लावून द्या. त्यांना यथाकाली संतती प्राप्त होईल. त्या ज्योतिषाच्या सांगण्यावर दृढ विश्वास ठेवून माझ्या सासू सासऱ्यांनी मला घरातून हाकलून दिलं. त्यांनी केलेल्या छळामुळे मी अत्यंत त्रासून गेले होते. मला काहीच मार्ग नसल्यानं मी माहेरी जाण्यास निघाले. परंतु तेवढ्यात तो मांत्रिक आला आणि त्यानं मला अडवलं आणि वाईट नजरेनं माझ्याकडे पाहू लागला. मला त्याच्या डोळ्यात दुष्ट वासनेचे ज्वलंत अंगारे दिसले. मी अत्यंत क्रोधायमान झाले. माझ्या शरीरात भद्रकालीची शक्ती प्रकट झाली होती. मी जवळच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि त्या मांत्रिकाच्या शिरावर मारला. त्या भयंकर मारानं मांत्रिकाचं डोकं फुटून तो तत्काळ मृत्युमुखी पडला. माझ्या शील रक्षणासाठी मला दुसरा मार्ग नसल्यानं मी तो दगड मारला होता. परंतु दुर्दैवानं माझ्या हातून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती. माझं मन अत्यंत अशांत झालं होतं. काय करावं, कुठं जावं काही कळतच नव्हतं. मी माहेरी जाण्याचा विचार केला होता, परंतु तिथं जाण्यानं माझ्या समस्यांचं समाधान होणार नव्हतं. माझ्या आई वडिलांनी प्रेमानं माझा सांभाळ केला असता, परंतु माझे बंधू, वहिनी, भावजई माझ्याशी चांगले वागतील याची खात्री नव्हती. मांत्रिकानं मला दिलेला त्रास कोणाला सांगणार होते? मांत्रिकाची केलेली हत्या गावातील सर्व लोकांनी पाहिली होती. अशा बातम्या आगीप्रमाणे चोहीकडे पटकन पसरतात. या आवारातच एक औदुंबराचं झाड होतं. हे झाड दत्तप्रभूंना अत्यंत प्रिय असल्याचं मी ऐकलं होतं. त्या झाडाखाली बसले असताना मला गाढ निद्रा लागली. थोड्या वेळानं जागी होऊन पाहिलं तर माझ्या दोन बाजूला दोन नाग माझं रक्षण करत होते. मी त्या दोन नागांना नमस्कार केला तेव्हा ते नाग दुसरीकडे निघून गेले. मी दत्त दिगंबर, जय गुरुदेव दत्त असा जप करत होते. दत्तप्रभूंचं नुसतं स्मरण केलं तरी ते भक्ताच्या मदतीला धावून येतात असं मी ऐकलं होतं. माझ्या भाग्यानं औदुंबराच्या कृपाछायेत असताना मला श्रीपाद प्रभूंचं कृपाछत्र माझ्या शिरावर असल्याची अनुभूती आली. मी नामस्मरण करत असताना एक वाटसरू त्या वृक्षाच्या छायेत विश्रांतीसाठी थांबला. मी भयभीत होऊन त्याला विचारलं, तू कोण आहेस? तू इथून निघून जा. तू गेला नाहीस तर एक दगड घेऊन तुला मारून टाकेन. थोड्या वेळापूर्वीच मी एका मांत्रिकाला मारलं होतं. तो वाटसरू म्हणाला, माई, मी रजक म्हणजे धोबी कुलात जन्मलेला रविदास. मी दत्तप्रभूंचा भक्त आहे. मी कुरवपुरात राहत असे. श्री दत्तगुरु श्रीपाद श्रीवल्लभ रूपात भूतलात अवतरले असून सध्या ते कुरवपूर क्षेत्रात वास्तव्य करत आहेत. दूर दूर पसरलेल्या दत्तभक्तांना ही वार्ता कळावी म्हणून ते नवीन नवीन लीला करत असतात. मी सध्या कुरवपूरला जात आहे. तुझी इच्छा असल्यास माझ्या बरोबर ये. कुरवपूर इथून जवळच आहे. मी माझ्या भावाकडे जाऊन तिथून पुढे कुरवपूरला जाईन. तेव्हा मी म्हणाले, तुमच्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवू? तुम्ही सांगत असलेले श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत हा विषय जाणून घेण्याची सुद्धा मला गरज नाही. ते जर दत्तमूर्ती असते तर त्यांनी माझं रक्षण केलं असतं. ते स्वतः श्री दत्त गुरु आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मी श्रीपाद प्रभूंचं नामस्मरण करत नाही, परंतु श्री दत्तात्रेयांचं नामस्मरण करते. यावर जे घडेल ते मी पाहीन. तुम्ही तत्काळ इथून निघून जा. नसता काहीतरी प्रमाद घडेल. माझं वक्तव्य ऐकल्यावर तो गृहस्थ रोहिदास दत्त दिगंबर श्रीपाद श्रीवल्लभांचं नामस्मरण करत निघून गेला. त्यानंतर एका टेकडीवर मी पद्मासन घालून ध्यान करत बसले होते. त्याच वेळी हे दोन दुष्ट तिथं आले. त्यांची माझ्यावर विषारी नजर पडली आणि ते माझ्या मागे लागले. आपण माझी या दोन कामी दुष्टांपासून रक्षा केली. तेव्हा मी म्हणालो, हे माते, श्रीपाद प्रभूंच्या कृपेनं तुझं रक्षण झालं. ते अंतर्यामी असून कालातीत आहेत. या सृष्टीमध्ये विविध कालवधित घटना घडत असतात. या सर्व घटनांच्या मागे ते स्वतः कारण रूपानं स्थित असतात. या सृष्टीत कारण नसलेलं कोणतंच कर्म दिसत नाही. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना निर्गुण, सगुण, निराकार, साकार यासारख्या कोणत्याच अवस्थेत कोणीच जाणू शकत नाही. प्रत्यक्ष वेदांनी सुद्धा त्यांच्या समोर हात टेकले व नेती नेती आम्ही जाणत नाही असं म्हटलं आहे. वेदांची ही अवस्था झाली तर सामान्य भक्त त्यांच्याबद्दल काय जाणू शकेल? त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान त्यांना स्वतःलाच असणार यात तिळमात्र संशय नाही. आपण मात्र त्यांचं नामस्मरण करत गेल्यास त्यांचा अनुग्रह नक्कीच होतो आणि सर्व दुःखातून आपली मुक्तता होते. मी दोन्ही ब्राह्मण आणि एक ब्राह्मणी सुशीला आम्ही चौघं मिळून कुरुगड्डीस जाण्यास निघालो. मार्गात आम्ही श्री दत्तप्रभू आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं भजन करत नामस्मरण करत जात होतो.
रस्त्यावरील लोकांना आम्ही भजन मंडळातील लोक असल्यासारखं वाटत होतं. मार्गात असलेल्या नामानंद स्वामी या थोर महात्म्याच्या आश्रमात आम्ही पोचलो. श्रीपाद प्रभूंचं रूप परिवर्तन आणि शिष्य नामानंदास अनुग्रह. श्री नामानंद स्वामी हे त्रिकाल ज्ञानी महात्मा पुरुष होते. त्यांनी आमचं मोठ्या आदरपूर्वक स्वागत केलं. त्यांनी आपला परिचय देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, माझ्या वडिलांचं नाव मायन्नाचार्युलू आणि माझं नाव सायन्नाचार्युलू. आमचं गोत्र भारद्वाज आणि आम्ही वैष्णव संप्रदायाचे आहोत. मी संन्यास दीक्षा घेतल्यावर माझं नाव नामानंद असं ठेवलं गेलं. संन्यासोत्तर मी पूर्ण वैराग्य धारण करून पुण्यक्षेत्र आणि सिद्धतीर्थाच्या यात्रा केल्या. नंतर सद्गुरूंच्या शोधात निघालो. फिरत फिरत मी पिठिकापुरम इथं येऊन पोचलो. आम्ही वैष्णव असल्यानं श्री विष्णूचीच आराधना करतो. आमचं सोवळं कडक असतं आणि आचार विचार उच्च असतात. पिठिकापुरम येथील कुंती माधवाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोर एक चांडाळ उभा असलेला दिसला. चांडाळाचे दर्शन आम्ही वाईट समजतो. तो चांडाळ समोर येऊन उच्च स्वरात म्हणाला, आमची दक्षिणा देऊन पुढे जा. मी आश्चर्यानं त्याच्याकडे पाहतच राहिलो. गावातील सर्व लोक हा प्रकार पाहत होते. कलियुगामुळं असा विपरीत प्रकार घडत असल्याचं सर्वांना वाटत होतं. तो चांडाळ मदिरापान करून श्री वैष्णवांवर अत्याचार करत होता. एवढ्यात नामानंद त्यास म्हणाले, अरे चांडाळा, तू कोण आहेस? मी एक वैष्णव ब्राह्मण आहे. माझं नाव नामानंद आहे. तू मला दक्षिणा मागणं योग्य वाटत नाही. त्या चांडाळाचे डोळे लाल झाले होते. त्याचा भयंकर चेहरा कोणाचाही भय वाटावा असा होता. नामानंदांच्या शांत भाषणामुळे तो अधिकच क्रोधित झाला होता. तो चांडाळ नामानंदांना म्हणाला, तू सद्गुरूच्या शोधात वेड्यासारखा फिरतोयस. तू मला ओळखत नाहीस? मीच तुझा सद्गुरू आहे. मीच तुला संन्यासोत्तर नामानंद असं नाव दिलं. तू तुझ्याजवळ असलेली सारी संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वांसमक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर. तू जर असं केलं नाहीस तर मी तुझा सर्वनाश करीन. तुझ्या शरीराचे तुकडे करून तुला मरणप्राय यातना देईन. श्री नामानंदांबरोबर त्या चांडाळ वर्णातील व्यक्तीनं अतिशय कडक व्यवहार केला होता. तो पुढे म्हणाला, मी सांगेन तसं तुला वागलं पाहिजे. तू देवांची कितीही आराधना केलीस तरी कोणी तुला मदत करणार नाही. एवढं बोलून तो चांडाळ नामानंदांवर चाल करून आला. नामानंदांच्या मनात नसताना केवळ दुसरा उपाय नसल्यानं त्यांनी त्या चांडाळाचे पाय धरले आणि त्यांचं सर्वस्व त्या चांडाळाला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केलं. देवाची आपण जी कल्पना करतो त्यापेक्षा तो कसा विपरीत असतो याची कल्पना नामानंदांना आली. परंतु तितक्यातच तो चांडाळ स्वामींना दिव्य मंगल अशा स्वरूपात दर्शन देत असल्याचा भास झाला. त्याच्या त्या दिव्य नेत्रातून अत्यंत दया करुणा यांचा वर्षाव झाल्यासारखा वाटत होता. दिव्य मंगलमूर्ती असलेल्या त्या भगवानांनी म्हटलं, मी श्री दत्त आहे. सध्या श्रीपाद श्रीवल्लभांचे रूपात मी पिठिकापुरम इथे अवतरित झालो आहे. तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे. तू माझं सर्वस्व झाला आहेस. मी सच्चित आनंद आहे. तू उद्यापासून नामानंद नाम धारण करून धर्म प्रचार कर. तुला सुख आणि शांती प्राप्त होईल. शेवटी माझ्या पदास येशील. असं सांगून चांडाळाच्या विषात असलेले दत्तप्रभू अंतर्धान पावले. श्री नामानंद स्वामींना श्रीपाद श्रीवल्लभांकडून भोजनाचं आमंत्रण. अशा प्रकारे नामानंद संन्यासी पिठिकापुरम येथील श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले. त्यांना मार्गात कोणी भिक्षा दिली नाही. भुकेनं त्यांचा जीव व्याकुळ होत होता. सर्वजण त्यांच्याबद्दल शंका घेत होते. त्यांना वाटलं, हा एक वेडा आहे. एक चांडाळ येऊन याच्याकडून गुरुदक्षिणा घेऊन गेला. हा ब्राह्मण असून यांनी चांडाळाला आपला गुरु केला म्हणून हा अस्पृश्य झाला आहे. म्हणून याला भिक्षा देणं म्हणजे शास्त्र विरुद्ध होईल. या विचारानं पिठिकापुरम गावातील लोकांनी नामानंद स्वामींना भिक्षा घातली नाही. फिरत फिरत ते अप्पळराज शर्माच्या घरी पोचले. अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. कसे बसे ते ओम भिक्षान देही असं म्हणाले. तेवढ्यात दार उघडून दारातून श्रीपाद श्रीवल्लभ अन्नानं भरलेलं ताट घेऊन आले. त्यांना ओसरीवर बसवून त्यांनी स्वहस्ते नामानंद स्वामींना खाऊ घातलं. केवढं ते भाग्य! विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरवत होता. धन्य ते गुरु, धन्य ते शिष्य. जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप अशा विधात्यानं आपला हात नामानंदांच्या शिरावर ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला. तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कशासाठीही तुला हात पसरावा लागणार नाही. तू कुठेही असलास तरी मी तुझ्या बरोबर अदृश्य रूपानं असेन. मी डोळ्यांच्या पापणीप्रमाणे तुझं रक्षण करीन. असे आशीर्वाद आणि अभय दिलं.
त्या दिवसापासून धर्मप्रसारासाठी संन्यासी होऊन नामानंद भ्रमण करीत होते. अदृश्यपणे श्रीपाद प्रभूंचा दिव्य हस्त स्वामींचं रक्षण करत असे. अशा प्रकारे स्वामींनी आम्हास त्यांच्या आश्रमात स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली. 4 प्रकारचे जीवनमुक्त प्राणी. नामानंद स्वामींच्या आश्रमात सर्व शिष्य बसलेले असताना एका शिष्यानं गुरुना प्रश्न विचारला. स्वामी, श्री दत्तांची आराधना केल्यानं शीघ्र मोक्ष प्राप्ती होते. यासाठी काही साधना, मंत्र, विधानं आहेत का? माझ्या शंकेचं समाधान करून मला कृतार्थ करावं. त्यावर प्रसन्न चित्तानं श्री स्वामी म्हणाले, हे पुत्र, वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे. शरीर पतनानंतरच मोक्ष मिळतो असा नियम नाही. शरीर प्रारब्धानुसार शरीराला विविध अनुभव येत असतात. ज्या सत्पुरुषांचा जीवात्मा मुक्त अवस्थेत असतो त्यांना जीवनमुक्त असं म्हणतात. आपल्या इष्टदेवतेच्या सतत सान्निध्यात राहणं यालाच सालोक्य मुक्ती असं म्हणतात. या अवस्थेत साधक इष्टदेवतांच्या लोकात राहतो. यापेक्षा अधिक पुण्यवान भक्तांना इष्टदेवतांच्या समीप राहण्याचं भाग्य लाभतं, त्याला सामिप्य मुक्ती म्हणतात. त्यापेक्षा विशेष पुण्य करणाऱ्या भक्तांना इष्टदेवतांचं स्वरूप प्राप्त होतं, त्याला सारुप्य मुक्ती असं नामाभिधान आहे. यापेक्षा सुद्धा उच्च स्थितीत प्राप्त झालेले भक्त इष्टदेवतांच्या चैतन्यातच एकरूप होऊन जातात, याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. या आध्यात्मिक चिंतनात दत्तभक्त इहलोकी राहूनच सालोक्य मुक्तीचा अनुभव घेत असतात. ते शरीरानं प्रारब्धाचे भोग घेत असले तरी मनानं ते श्री दत्तप्रभूंच्या चरणाशी सतत निमग्न असतात. त्यांना सदैव श्री दत्तप्रभूंचंच ध्यान असतं. सृष्टीधर्म आणि सूक्ष्म सृष्टीतही कालचक्र हे चालूच असतं. सृष्टीचा चिद्विलास अंतदृष्टीनं पाहून दत्तभक्त आनंदानं विभोर होतो. स्वार्थरहित योग्याच्या दिव्य शक्तीनं विश्वकल्याण होत असतं. त्यात त्यांचा निस्वार्थीपणा दिसून येतो. याप्रमाणे हा योगी इहलोकी आपलं कल्याण करून सामिप्य मुक्ती प्राप्त करून घेतो. असा भक्त श्री दत्तप्रभूंच्या दिव्य लीला अंतदृष्टीनं पाहून त्यांचं मनन चिंतन करून सालोक्य मुक्तीपेक्षा श्रेष्ठत्व प्राप्त करून सर्वोच्च आनंद प्राप्त करून घेतो. जीव शरीर बंधनात असताना त्याला अनेक वासना, इच्छा आपल्या बंधनात ठेवतात. परंतु जेव्हा त्याला मुक्त अवस्थेचं ज्ञान होतं तेव्हा त्याला खूपच हलकं हलकं वाटतं. याप्रमाणे इच्छा वासनारहित लघुजीव आनंदात रममाण असतात. सायुज्य मुक्तीचा लाभ झालेल्या दत्तभक्तांमध्ये श्री दत्तलीला यथेच्छ मात्रेनं प्रकट होतात. या भक्तांना आणखी काही प्राप्त करून घ्यावं अशी इच्छाच नसते. श्री दत्तप्रभूंचं दर्शन, स्पर्श, संभाषण आणि अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांना त्यांचं सतत रक्षण मिळत असतं. इहलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारं महदैश्वर्य श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच देतात. मानव विविध देवतांना वेगवेगळ्या स्वरूपात भजतात. ते सर्व देव श्रीपाद प्रभूंचेच दिव्य अंश असतात. त्या त्या देवतांकडून श्रीपाद श्रीवल्लभ त्या भक्तांना अनुग्रह देत असतात. श्री दत्त आराधनेची विशेषता. यावर मी म्हणालो, आपण विविध रूपात असलेल्या देवांची पूजा अर्चा करावी का श्रीपाद वल्लभांची आराधना करावी? देव श्रीपाद श्रीवल्लभांपेक्षा वेगळे आहेत? याबद्दल आपण कृपा करून विश्लेषण करून सांगावं. यावर नामानंद म्हणाले, एका मुलीचा विवाह होऊन ती आपल्या सासरी गेली. काही महिन्यानंतर त्या मुलीचे मोठे भाऊ तिला भेटायला आले. मुलीची सासू म्हणाली, तुमची बहीण आमच्या घरी विविध प्रकारच्या चोऱ्या करते. दूध, दही, लोणी, तूप ती चोरून खाते. एखादी चोरी मी सहन केली असती, परंतु इतक्या चोऱ्या? तेव्हा त्या बहिणीचा भाऊ तिला म्हणाला, ताई, तू चोरी करणं सोडून दे. तू केवळ दूध घेत जा, म्हणजे तुझी सासू रागावणार नाही. दुधात सर्व काही असतं. याप्रमाणे एकट्या श्री दत्ताची आराधना केल्यास सर्व काही मिळतं. लोक आपापल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या देवांची आराधना करतात. शिवाची पूजा केल्यानं विष्णू प्रसन्न होत नाही, तसंच विष्णूच्या पूजेनं शिव प्रसन्न होत नाही. सगुण आणि साकार देवांची पूजा केल्यानं भक्ताच्या कर्माप्रमाणे फळ मिळतं. अनेक जन्मातील केलेल्या पापपुण्याचं फळ क्षीण स्थितीत असेल तर पुण्य महाविशेषमध्ये जमा होतं. यावेळी श्री दत्तप्रभूंची भक्ती प्राप्त होते. अशा भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात. ब्रह्मदेवानं लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाही, परंतु श्री दत्तप्रभूंच्या भक्तांच्या बाबतीत मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात. जीवाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्थितीला श्री विष्णू कारणीभूत असतात. अपरिपक्व अवस्थेत असताना महायोग शक्तीनं जीवात प्रवेश केल्यास शरीर, मन, बुद्धी त्या शक्ती सांभाळू शकत नाही आणि अग्निज्वालेचा दाह झाल्यासारखं वाटतं. जीवाचं जीवनमान सुरळीत चालण्यासाठी भगवान विष्णू आपणास सहाय्य करतात. ते प्रत्येकाच्या कर्मानुसार.
श्रीकृष्ण श्री दत्त प्रभूंचं अभिन्न अंग आहे. श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत अंगुलीवर धारण केला होता हे सर्वांना ज्ञात आहे. गोकुळातील साऱ्या गोपी आणि गोप पूर्वजन्मातील महान ऋषी होते. त्यांनी रचलेले महान ग्रंथ पर्वत रूपानं अवतरित झाले होते. या महान ग्रंथांचं विभेदन होऊन त्यातून प्रचंड महायोग शक्ती निघते तेव्हा जीवास खूप हलका हलका वाटतं. या सूक्ष्म स्थितीत जीवाला महायोगानंद मिळतो. हा मिळवण्यासाठी कठीण तपश्चर्या लागते. श्रीकृष्ण भगवान आपल्या भक्तांचा आश्रितांचा संपूर्ण भार स्वतः पेलून घेतात. त्यांचे ग्रंथी विभेदन करून त्यांना शक्ती प्रदान करतात. हे आध्यात्मिक रहस्य आहे. बौद्धिक दृष्टीनं पाहिल्यास श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचं रक्षण करीत आहेत असं वाटतं. श्री दत्तप्रभूंचा तो संकल्पच होता. परिस्थितीला बदलायचं, परिणामक्रमाला शीघ्रपणे करण्याचे आदेश ते श्री विष्णूंना देत असत. या प्रक्रियेत भक्तांच्या प्रारब्धामुळे मार्गात येणाऱ्या अडचणी, त्यांचे अनुभव त्यांच्या नकळत त्यांना सुसह्य होत असत. श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भारी भक्कम विद्यांवर भक्तांचा भार वाहतात. श्रीपाद प्रभू किती दयाळू आणि कारुण्यमूर्ती आहे. श्रीपाद प्रभूंच्या अवताराचं मुख्य लक्ष त्यांच्याबरोबर सायुज्य स्थिती अनुभवणाऱ्या योग्यांनी 1,25,000 अनुयायी करण्याचा संकल्प केला होता. त्याची पूर्तता करणं हे होतं. ते कर्मबंधनाच्या स्पंदनातून सर्वांना मुक्त स्थितीत आणून रुद्राच्या अंशरूपानं प्रकट होऊन कोट्यानकोटी जन्मानंतर येणाऱ्या त्या जन्मांचा विनाश करून त्या जीवात्म्याला मुक्ती देतात. त्यांच्यामधील ब्रह्मा विष्णू आणि रुद्राचा अंश स्फुट होऊन त्या त्या ईश्वरी गुणांनी भक्तांचं रक्षण होतं. हे त्या त्या आत्म्याच्या संकल्पानं होत असतं. भक्तांनी संकल्पसिद्धीसाठी भक्तिमार्गाचा अवलंब करणं आवश्यक आहे. एकदा पिठापुरमध्ये श्रीपाद प्रभूंच्या एका भक्तास घोड्यावर बसत असता घोड्यानं पाडून टाकलं आणि पायानं तुडवलं. त्याला भयंकर जखमा होऊन तो रक्तबंबाळ झाला. त्या जखमी भक्ताला श्रीपादांनी आपला अभयहस्त दर्शवला आणि त्याच क्षणी सर्व जखमा पूर्णपणे बऱ्या झाल्या, जणू काही झाल्याच नव्हत्या. त्याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांवर दृढ श्रद्धा आणि भक्तिभाव असणाऱ्या एका भक्ताला कल्पना नसताना 100 मोहरांनी भरलेला एक हंडा सापडला. श्री व्यंकटाय्यप्पांनी प्रभूंना या घटनेविषयी विवरण करून सांगण्याची विनंती केली. त्यावर श्रीपाद स्वामी म्हणाले, मी माझ्या एका अनन्य भक्ताचं आयुष्य 20 वर्षांनी वाढवलं. त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन मी त्याला हे फळ दिलं होतं. आज त्याला 100 मोहरांनी भरलेला हंडा मिळाला. हा त्याचा महत् भाग्याचा दिवस आहे. ज्याची माझ्यावर मनापासून अनन्य भक्ती असते त्याचा मी दास होतो. जे भक्त मला हृदयात प्रस्थापित करतात ते मला अत्यंत प्रिय असतात. त्रिलोकपती परमेश्वर सुद्धा अशा भक्तांच्या अधीन होऊन त्यांच्या बरोबरच संचार करतात. श्री नामानंद स्वामींच्या दिव्य सत्संगाचा लाभ झाल्यानं सर्वांना अत्यंत आनंद झाला. ते 2 ब्राह्मण नामानंदानं म्हणाले, आम्ही केलेल्या पापांचा आम्हाला पश्चाताप होतोय. आपण आम्हाला उपदेश द्यावा. यावर श्री नामानंद स्वामी म्हणाले, तुम्ही एक भुक्त व्रत करा, कष्ट करून धन संपादन करा आणि त्या धनाचा उपयोग सद्ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी करा. त्यामुळे तुमच्या पापांचं क्षालन होईल. असं वर्तन केल्यास श्रीपाद प्रभूंचं प्रत्यक्ष अथवा स्वप्नामध्ये दर्शन होईल. मंत्रदीक्षा मिळाल्यावर सुद्धा तुम्ही सदाचारानं वागलं पाहिजे. जर तुम्ही पूर्वीच्या सवयीनुसार पुन्हा दुराचारास प्रवृत्त झाल्यास श्रीपाद स्वामी तुम्हाला दुप्पट शिक्षा देतील याचं ध्यान असू द्यावं. दत्तात्रेयांच्या आराधनेचं फल. सुशीला नावाच्या ब्राह्मण स्त्रीनं श्री नामानंदांना विचारलं, स्वामी, संकटातून कशी सुटका करून घ्यावी? त्यावर त्या प्रसन्न चित्त नामानंद स्वामींनी सांगितलं, आत्मा हा निरंतर असतो. त्याला जन्ममरण नसतं. त्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र इजा करू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही. मनुष्य मात्र कोट्यावधी वेळा मृत्यू पावून पुन्हा जन्म घेतो. तू अनघा देवीचं व्रत केल्यास तू संसारात सुखी होशील. तसंच तू देवी समवेत श्री दत्तात्रेयाची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घे. असं केल्यानं श्री दत्तात्रेय नक्कीच तुझ्यावर अनुग्रह करतील. श्री बापनाचार्युलूंना श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडलं आणि त्यांनी सिद्ध मंगल स्तोत्र लिहिलं. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीनं गायली जाणारी या स्तोत्रातील अक्षरं अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुग विलसत राहील. या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचं पठण करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही. मला हे स्तोत्र श्री बापनाचार्युलूंच्या मुखातून ऐकण्याचं भाग्य लाभलं. हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झालं आहे. सिद्ध मंगल स्तोत्र.
श्रीमदनंत श्री विभूषित अप्पलक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्युनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सावित्र काठक चयन पुण्य फला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. दो चौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्य रूपिणी राजमांबा सुत गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पिठिका पूर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. परम पवित्र अशा सिद्ध मंगल स्तोत्राचं पठण अनघाष्टमीचं व्रत करून केल्यास सहस्र सद्ब्राह्मण जेऊ घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. तसंच स्वप्नात सिद्ध पुरुषांचं दर्शन होतं. याच्या पठणानं मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयाची आराधना करून या स्तोत्राचं पठण करतात ते श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात. तसंच याच्या नियमितपणे गायनानं सूक्ष्म वायुमंडळातील अदृश्य रूपानं संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात. श्रीपाद प्रभूंचा सुशिलेच्या पतीस अनुग्रह. श्री नामानंद स्वामींची अमृतवाणी ऐकल्यावर मला एक कल्पना सुचली. मी श्री नामानंदानं म्हणालो, हे स्वामी, या स्तोत्राच्या पारायणात श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचं वर्णन यथाप्रसंग सांगावं अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे. आम्हा तिघांवर दयेचा सतत वर्षाव करणाऱ्या स्वामींनी आम्हावर आनंद दृष्टी टाकली आणि त्यांनी आमच्या विनंतीस मूक संमती दिली. त्या रात्री आम्ही श्रीपाद प्रभूंचं नामस्मरण केलं. स्वामींनी लीला कथन करीत सिद्ध मंगल स्तोत्राचं गायन केलं. त्या दिव्य अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली ते कळालंच नाही. उषक काल होता. श्रीपादांची मंगल आरती केली. थोड्याच वेळात अन्न सामुग्रीनं भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली. गाडीवान खाली उतरला. त्यानं सारी खाद्य सामुग्री बैलगाडीतून उतरवून आश्रमात ठेवली. नंतर तो सुशिलेस उद्देशून म्हणाला, थोड्याच वेळात तुझा पती आणि सासू सासरे दुसऱ्या बैलगाडीतून येतील. त्या गाडीवानाच्या बोलण्यात एक वेगळंच माधुर्य होतं. तो दिसण्यास इतर गाडीवानांसारखा नव्हता. सारखं त्या गाडीवानाकडे पाहतच राहावं असं वाटत होतं. परंतु तो सामान उतरवून निरोप सांगून परेनं निघून गेला. त्यावेळी नामानंद स्वामी ध्यान अवस्थेत होते. त्यातून बाहेर आल्यावर त्यांनी विचारलं, तो गाडीवान कुठे आहे? तो सामान ठेवून निघून गेल्याचं आम्ही सांगितलं. ते ऐकताच स्वामी म्हणाले, तुम्ही किती भाग्यवान आहात, मीच अभागी आहे. ते पुढे म्हणाले, परम कारुण्य मूर्ती श्रीपाद श्री वल्लभ आपणासाठी गाडीवानाच्या रूपानं अन्न सामग्री घेऊन आले. त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं. नंतर सुशिलेकडून वळून ते म्हणाले, हे सुशिले, तुझं नशीब उदयाला आलंय. तुझ्या पतीचं नपुंसकत्व गेलं. तुझे सासू सासरे आणि पती दुसऱ्या बैलगाडीतून येत आहेत. त्रिकाल ज्ञानी नामानंदानी सांगितल्याप्रमाणे सारं घडून आलं. सुशिला आपला पती आणि सासू सासऱ्यांबरोबर आपल्या घरी गेली. मी आणि त्या दोघा ब्राह्मणांनी श्री स्वामींना कुरुगड्डीस जाण्याची अनुज्ञा मागितली. श्री नामानंद स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही कुरुगड्डीच्या मार्गाने निघालो. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद.